जाते ना. म्हणून दीपा माताजींना पण को होस्ट करून ठेवलंय. हं? हरे कृष्ण. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. सर्व मैत्रिणींचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्य. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामीति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर सर्व मैत्रिणींचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. कालच आपण आपल्या तुलसी प्रिया माताजींनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलेला 15वा श्लोक ऐकला, त्याचं विवेचन ऐकलं. खूप छान पद्धतीने त्यांनी संतवाणीने अगदी सुंदर रीतीने आपल्याला समजून सांगितलं की कशा प्रकारे सत्यम प्रिय आणि हितकारक लोकांशी बोलायला पाहिजे. म्हणजे आपण जे बघत आहोत ते तपस्यांबद्दल बोलत आहोत. बघत आहोत भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी शिकवत आहेत. तर आपल्याला एक आपण विचार करू शकतो की तपस्या म्हणजे काय, की स्वतःहून स्वाभाविकपणे जे कष्ट स्वीकारलेले आहेत, ज्या कष्टामुळं ज्या प्रकारच्या आचरणामुळं आपल्याला आपलं हित साधता येईल, असं त्याला तपस्या असं म्हटलं जातं. तर आपण आजच्या श्लोकामध्ये मनाच्या ज्या अवस्था आहेत, मनाचे जे तपस्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत ते देखील बघणार आहोत. आणि कृष्ण भावनेचे पालन करणे म्हणजेच मनुष्याच्या स्वभावाचं शुद्धीकरण करणं, याचाच अर्थ कृष्ण भावना भक्त होणं. हे कसं आहे आणि भगवद्गीतेच्या आधाराने आपल्याला कशा प्रकारचं मार्गदर्शन भगवंत या ठिकाणी देत आहेत आणि प्रभुपाद खूप छान पद्धतीने ही गोष्ट आपल्याला समजून सांगत आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर पाहूयात श्लोक क्रमांक 16. मन प्रसाद सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रहा भाव संशुद्धिरित्युत तपो मान समुच्यते. अर्थात आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहेत. प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप छान पद्धतीने समजून सांगत आहेत आपल्याला. बघूयात आपण तात्पर्यात. प्रभुपाद सांगतात, श्रील प्रभुपाद की जय. मानसिक तप म्हणजेच मनाला इंद्रिय तृप्तीमधून विरक्त करणे होय. तर मनाला असे प्रशिक्षण दिले पाहिजे की जेणेकरून ते इतरांचे हित कसे साधता येईल याचाच सदैव चिंतन करेल. मनासाठी योग्य प्रशिक्षण म्हणजे विचारांचे गांभीर्य होय. या ठिकाणी सांगितलं की मनाला प्रशिक्षित केलं पाहिजे आणि ते प्रशिक्षण म्हणजे काय, तर विचारांचं गांभीर्य. तर मनुष्याने कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ नये आणि इंद्रिय तृप्ती करणे सदैव टाळले पाहिजे. प्रभुपाद अतिशय क्लिअर, अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला सांगतायत की मनुष्याने कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होता कामा नये. आणि दुसरी गोष्ट ते सांगतात की इंद्रिय तृप्ती करणे सदैव टाळले पाहिजे. ह्या दोन गोष्टी परस्पर विरुद्ध असल्यामुळं मनाला भगवंताच्या चरण कमलापाशी आपण अर्पण केलं पाहिजे. आणि ते कशा रीतीने आपण करू शकतो ते भगवद्गीता आपल्याला छान शिकवते. तर मनुष्याच्या स्वभावाचे शुद्धीकरण करणे म्हणजेच कृष्ण भावनाभावित होणे होय.
इंद्रिय उपभोगाच्या चिंतनापासून मनाला दूर ठेवल्यानेच मानसिक समाधान प्राप्त होऊ शकते. बघा, ज्या वेळेला प्रत्येकाच्या आपल्या मनामध्ये आपण हा अनुभव घेऊ शकतो की काही एखादी खरेदी करायची असेल किंवा स्वतःसाठी काय हवं असेल आपल्याला इंद्रिय तृप्तीसाठी, तर आपलं मन किती विचलित असू शकतं आणि ते विचलित मन कधीही स्थिर राहू शकत नाही. वादळाप्रमाणे, समुद्रातल्या वादळाप्रमाणे त्याची अवस्था बनते, आपल्या मनाची अवस्था बनते. आणि त्याच्यामुळं काय होतं की मानसिक समाधान, जे स्थैर्य असतं, मानसिक शांती असते, ते समाधान असतं, ते आपल्याला अशा अवस्थेमध्ये प्राप्त होऊ शकत नाही. आपण जितके अधिक इंद्रिय उपभोगाचे चिंतन करतो तितके अधिक मन अतृप्त राहते. ते म्हणजे कसं ना, अग्नीमध्ये इंधन टाकल्याप्रमाणे ह्या मनाची अवस्था बनत जाते. जसं जसं इंद्रिय तृप्तीकडे आपण जास्तीत जास्त इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न करत राहतो, तस तसं अजून ती तृष्णा जी आहे ती वाढत राहते. आपण मनाला अनावश्यक निरनिराळ, बघा इथं असं दिलं की सद्यस्थितीत इंद्रिय तृप्ती करण्यासाठी आपण मनाला अनावश्यकच निरनिराळ मार्गात प्रवृत्त करतो आणि यामुळेच आपले मन समाधानी होण्याची शक्यताच नसते. अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की कसं आपल्याला मनाला समाधान मिळवायचं असेल तर ती त्यासाठी कुठली पद्धत आहे. आणि एखाद्या आजाराचं निदान झालं की त्याच्यानंतर त्याच्यावरती औषध देता येतं. आपलं जे निदान झालेलं आहे की आपल्याला भवरोगाने आपण हैराण झालेलो आहोत, भवताप आपल्याला आहे आणि इंद्रिय तृप्तीच्या कारणांमुळेच आपण या जगामध्ये दुःख उपभोगत आहोत. तर हे बरोबर प्रभुपादांसारखे जे डॉक्टर आचार्य आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत की इंद्रिय तृप्ती करण्यासाठी आपण मनाला अनावश्यकच निरनिराळ मार्गात प्रवृत्त करतो आणि यामुळेच आपले मन समाधानी होण्याची शक्यता नसतेच. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे आनंदमयी कथांनी युक्त अशा वेद, पुराण, महाभारत इत्यादींमध्ये मनाला संलग्न करणे होय. या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं पथ्य काय पाळायला पाहिजे, मग डूज अँड डोंट्स. म्हणजे पथ्य काय पाळायला पाहिजे, आपल्याला काय केलं पाहिजे की आपण इंद्रिय तृप्तीचा विचार केला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय काय केलं पाहिजे तर मनाला आनंदमयी कथांनी युक्त अशा वेद, पुराण, महाभारत इत्यादींमध्ये मनाला संलग्न करणे होय. म्हणजे औषधी काय आहे तर कृष्ण कथा ही औषधी आहे. मनुष्य वैदिक ज्ञानाचा लाभ घेऊन शुद्ध बनू शकतो आणि मनामध्ये दुटप्पीपणा असू नये. प्रभुपाद या ठिकाणी सांगतात की मनामध्ये दुटप्पीपणा असता कामा नये. सदैव इतरांचे हितचिंतन करावे. मौन म्हणजे सदैव आत्मानुभूतीचा विचार करणे होय. मौनाचा खरा अर्थ या ठिकाणी खूप सुंदर रीतीने सांगितला आहे की आत्मानुभूतीचा विचार करणे होय. या दृष्टीने पाहिल्यास कृष्ण भावना भावित मनुष्य यथार्थ रूपाने मौनी असतो, कारण तो अनावश्यक गोष्टींमध्ये स्वतःच्या मनाला गुंतवतच नाही. तर जी गोष्ट परम कल्याणकारी आहे, कृष्ण भावना, त्याच्यामध्ये त्याचं मन गुंतलेलं असतं. मग त्याच्यामुळं कृष्ण भावना भावित मनुष्य हा यथार्थ रूपाने मौनी असतो. मनाला इंद्रिय उपभोगापासून विरक्त करणे म्हणजेच मनोनिग्रह होय. आणि मनुष्याने आपल्या व्यवहारामध्ये सरळ आणि साधे असावे, यामुळे त्याचे जीवन शुद्ध होते. या सर्व क्रियांचा समावेश मानसिक तपामध्ये होतो. बघा, खूप थोड्या शब्दांमध्ये प्रभुपादांनी खूप असा सार या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. आणि मनाचं खरं तप म्हणजे काय आहे, मानसिक तप म्हणजे काय आहे, हे प्रभुपादांच्या तात्पर्यांमधून आपल्याला समजू शकतं. तर एका गोष्टीचा आपण अनुभव घेतलेला असू शकतो हा कदाचित. कधी कधी ना भक्तांच्या संघामध्ये जेव्हा आपण जप करतो, उदाहरणार्थ शुक्रवारी आपला जपाटोक असतो आणि सर्व मैत्रिणींबरोबर आपण जपा करत असतो, तर एक प्रकारचा एक छान अनुभव त्या ठिकाणी प्रत्येकीनेच अनुभवलेला असू शकतो. म्हणजे तर हा जो अनुभव आहे सुखाचा, म्हणजे आपल्या आपल्या स्तरावरती सुखाचा जो अनुभव आहे तो इतर भौतिक कार्यांपेक्षा निश्चितच वेगळा आहे. मैत्रिणींना हा छोटा का होईना अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. तर मग हे कधी शक्य होतं, जेव्हा आपण लवकर उठतो, मंगल समयी उठल्यानंतर आपण हरिनाम घ्यायला सुरुवात करतो. तर त्यावेळेला हा जो आचार्यांनी जी पद्धती आपल्याला सांगितली, प्रभुपादांनी जी सांगितली की मंगल समयी उठून ब्रह्ममुहूर्तावरती उठून जप केल्याने आपल्याला खरा त्या जपाचा लाभ होऊ शकतो चांगल्या प्रकारे. म्हणजे आपण ऍटलिस्ट प्रयत्नशील असलं पाहिजे की ब्रह्ममुहूर्तावर उठून ऍटलिस्ट 2 माळा तरी आपण केल्या पाहिजे. म्हणजे दिवसाची सुरुवात जी आहे ती हरिनामाने आपण करू शकतो. तर रूप गोस्वामी तर असं म्हणतात की
श्रेष्ठ आचार्य आहेत आणि षडगोस्वामींमधील एक आहेत. आणि ते ते असं सांगतात की कृष्ण हा एक शब्द जरी कानावरती पडला तरी असं वाटतं की लाखो कान का आपल्याला नाहीत. आणि कृष्ण हा शब्द जेव्हा मी उच्चारतो तेव्हा मला असं अनुभूती होते की लाखो जीवा का आपल्याला नाहीत. आणि जेव्हा कृष्ण हा शब्द त्यांच्या मनाच्या प्रांगणामध्ये प्रवेश करतो, म्हणजे हरिनाम जेव्हा त्यांच्या मनाच्या प्रांगणामध्ये प्रवेश करते तेव्हा मनाला आणि इंद्रियांना पूर्णपणे ते आवृत्त करते, ते जिंकून टाकते मनाला आणि इंद्रियांना. तर हा अनुभव आपल्याला मैत्रिणींना कधी येणार? आपल्याला पण जेव्हा आपण अशा प्रकारची अनुभूती किंवा अशा प्रकारचे साक्षात्कार वाचतो ऐकतो तेव्हा आपल्या देखील मनामध्ये येतं की आपल्याला का बरं असे अनुभव येत नाहीत. एवढं हरिनामासाठी आपण किती स्ट्रगल करतो, किती आपण प्रयत्नशील असतो हरिनाम चांगलं घेण्यासाठी किंवा उच्चार चांगले करण्यासाठी, किंवा तो अनुभव का बरं आपल्याला होत नाही? तर कारण काय झालेलं आहे की आपलं मन जे आहे ते अशुद्ध आहे. म्हणजे मन अशुद्ध झाल्यामुळं आणि हा जो भवरोगाचा आजार जो जडलेला आहे, इंद्रिय तृप्तीचा आजार, स्वतःच्या संतुष्टीचा आजार आहे आपल्याला. जेव्हा आपण भगवंतांच्या संतुष्टीचा, गुरु महाराजांच्या संतुष्टीचा विचार करू आणि त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं आदेशांचं पालन करू, त्यांच्या संतुष्टी करता आपण कृती करू, त्याला प्रायोरिटी देऊ, त्यावेळेला मग आपलं हरिनाम आपोआपच चांगलं व्हायला सुरुवात होणार आहे. हे मी ऐकलेलं आहे म्हणून हे तुमच्या पुढे मांडण्याचं धाडस मी करू शकते. कारण मला देखील हे सांगितल्यामुळं मला देखील शुद्धीकरणासाठी मी हा प्रयत्न करत आहे. कारण भगवद्गीतेतल्या श्लोकांवरती बोलण्याची कसलीही पात्रता नाही, परंतु आदेशाचं पालन आणि मैत्रिणींचं प्रोत्साहन आहे, प्रभूजींचं मार्गदर्शन आहे, त्यामुळे केवळ वेटर प्रमाणे या गोष्टी आपल्या पुढे आम्ही सादर करत आहोत. तर इथं असं दिलंय की शास्त्रांच्या आधाराने आपण श्रवण कीर्तन करायला हवं. बघा एक कथा त्या ठिकाणी आपण मागे पण बऱ्याच वेळाला आपल्याकडून ही कथा ऐकली गेलेली आहे की एक मनुष्य असतो, मनाबद्दलच्या जेव्हा उल्लेख येतो तेव्हा ही कथा निश्चितच आठवते. एक मुलगा असतो, तरुण मुलगा असतो, आणि त्याला ना त्याच्या आजीने ठेवलेल्या त्या खजिन्यामध्ये एक दिवा सापडतो. तर दिव्याला सहज तो मलिन झालेला असतो म्हणून तो मुलगा त्या दिव्याला घासतो. घासल्यानंतर आहे ना, जसा त्याच्या बोटाचा स्पर्श त्या दिव्याला होतो तसा त्याच्यातून एक जीन प्रकट होतो. आणि तो जीन प्रकटल्यानंतर लगेच तो विचारतो की क्या हुकुम है मेरे. तर त्या तरुणाला खूप आश्चर्य वाटतं आणि त्याला असं वाटतं त्याच्या ज्या असंख्य इच्छा असतात इंद्रिय तृप्तीच्या त्या अशा वर डोकं काढायला सुरुवात होती. आणि जेव्हा तो विचारतो की तुम्ही कुठला पण मला आदेश द्या, तो लगेच तात्काळ काही क्षणातच तो मी पूर्ण करू शकतो. मग त्याच्यानंतर त्या तरुणाला भूक लागलेली असते, तो लगेच काय काय पदार्थांची नावं घेतो आणि लगेचच त्याच्या पुढे तो जीन ते सगळे पदार्थ घेऊन हजर होतो. असा बराच वेळ जातो की प्रत्येक गोष्ट त्या तरुणाला तो लगेचच आणून देत असतो. आणि ते खाता खाता देखील तो विचारत असतो की क्या हुकुम है मेरे आका. हा एवढा चिंतित होतो आणि त्याच्यानंतर त्याला सांगतो की मला एक पत्नी हवी. पत्नी लगेच हजर होते, गाडी बंगला सगळं सगळं मिळतं त्याला. पण पत्नी बरोबर दोन शब्द प्रेमाचे बोलण्यासाठी देखील तो जिन जो असतो तर तो त्याला उसंत देत नाही. लगेच तो हजर व्हायचा की क्या हुकुम है मेरे आका. मग हा तरुण आहे ना हुशार असतो, तो काय करतो, त्याला एक शिडी आणायला लावतो. शिडी घेऊन तो हजर होतो आणि ती शिडी त्याच्या त्या अनेक मजली घराला लावायला सांगतो. आणि त्या शिडीवरून त्याला सतत वर चढ आणि खाली उतर, वर चढ आणि खाली उतर असा आदेश देतो. जोपर्यंत मी दुसरा आदेश देत नाही तोपर्यंत तो हेच करत राहायचंय असं सांगतो. त्याच्यानंतर मग तो जो जीन असतो तर तो तीच क्रिया करायला सुरुवात करतो आणि ह्या तरुणाला त्याचं जीवन उपभोगायला मदत होते. तर ही गोष्ट आणि ही कथा ज्या वेळेला आपण ऐकतो तर हा जो जीन आहे तर तो जीन म्हणजे आपलं मन आहे. राधानाथ स्वामी महाराज तर म्हणतात की मन हे आपलं एखाद्या मरकटाप्रमाणे आहे, या फांदीवरून त्या फांदीवर सतत हेलकावे घेत असतं. तर तो जीन जो आहे तो किती नुकसानकारक देखील होऊ शकतो. बघा भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये पूर्णपणे मनाबद्दलचं विवेचन करण्यात आलं आहे की कशा रीतीने तुमचं मन तुमचं शत्रू देखील बनू शकतं आणि कशा रीतीने तुमचं मन तुमचं मित्र देखील बनू शकतं. तर या ठिकाणी देखील प्रभुपाद जे सांगतात की शास्त्राच्या आधाराने आपल्याला आपलं हृदय मन शुद्ध करता येतं, श्रवणाने शुद्ध करू शकतो.
तर आपलं मन देखील त्या जीनप्रमाणे आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये चांगल्या ठिकाणी आपल्या मनाला आपण गुंतवत नाही तोपर्यंत आपण कधीही समाधानी होऊ शकत नाही. तर मन हे विचलित राहणारच आहे. मनाला काहीतरी विचारांची गुंतवणूक करावीच लागणार आहे. तर सर्वात अधिक चांगला मार्ग कुठला इथं सांगता येईल की इतरांचे हित कसे साधता येईल याचे सदैव चिंतन आपण केले पाहिजे. आणि मनासाठी योग्य प्रशिक्षण म्हणजे विचारांचे गांभीर्य होय. तर हे विचारांचं गांभीर्य म्हणजे नेमकं काय की भगवद्गीतेतले जे उपदेश भगवंतांनी आपल्याला दिलेले आहेत ना मैत्रिणींनो, ते उपदेश आपण हृदयामध्ये ग्रहण करावेत आणि त्या उपदेशानुसार आपलं जीवन व्यतीत करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि इथं दिलंय की मनुष्याने कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ नये आणि इंद्रिय तृप्ती करणे सदैव टाळले पाहिजे. तर हे केव्हा शक्य होईल? जेव्हा भक्तांच्या संघामध्ये येऊ, अशा प्रकारच्या चर्चा आपण श्रवण करू, अशा प्रकारचं कथा आपण ऐकू, त्यावेळेला प्रत्येकाचं जे मन आहे ते कृष्ण भावना भावित होण्यासाठी खूप आपल्याला मदत होणार आहे. बघा, मन आहे ना, मन हे असं आहे, बहिणाबाई जसं म्हणतात की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकल हाकल तरी येतं पिकावर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं आभायात. तर मन केवढ केवढ जसा खसखशीचा दाणा, मन एवढ एवढ आभायातही माईना. आणि शेवटी त्या असं म्हणतात की असं कसं रे घडलं हे भगवंता, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुला असं स्वप्न पडलं. तर ह्या मनाला आपल्याला भजे हो रे मन श्रीनंद नंदन अभय चरणार विंदरे. तर हे अभय असं, अशी वृत्ती, अशी एक स्थिती म्हणजे निर्भयपणा बनणं हे कधी प्राप्त होऊ शकतं? तर ज्या वेळेला आपण भगवंतांच्या हरिनामाचा आश्रय घेऊ त्यावेळेला ही निर्भय अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर भय वाटणे साहजिकच आहे, पण हे भय योग्य ठिकाणी आपल्याला स्थापित केलं पाहिजे. तर आपल्याला भय का वाटतं बरं? आपण विचार करू शकतो. ज्या भयामुळे आपलं मन सदैव विचलित राहतं. तर इंद्रिय तृप्ती जेव्हा करण्याचा विचार व्यक्तीच्या मनामध्ये येतो आणि त्यामुळं या प्रकारच्या प्रवृत्तीमुळं एक प्रकारचं भय मनामध्ये निर्माण होत असतं. मृत्यूचं भय त्याच्यामुळेच वाटतं मैत्रिणींना. कारण इंद्रिय तृप्ती करण्याची ही जी सवय लागलेली आहे प्रत्येकाला उपभोग घेण्यासाठी, आपण त्याच्यामुळंच स्वतंत्रपणे उपभोग घेण्याच्या भावनेने आणि स्वतःला स्वामी समजण्याच्या भावनेनेच भगवंतापासून एवढं दूर आलेलो आहोत. तर भगवंतानी हा खूप मोठी संधी या कलियुगामध्ये प्रत्येकाला दिलेली आहे की केवळ हरिनाम घ्या आणि भगवंताची प्राप्ती करा. तर त्याची योग्य पद्धत प्रभुपादांनी खूप छान रीतीने आपल्याला, चैतन्य महाप्रभूंनी हा जो ठेवा आपल्याला दिलेला आहे, संकीर्तन मुवमेंट आपल्यासाठी दिलेली आहे आणि कृष्ण भावनेमध्ये आपण संलग्न झालेलो आहोत. तर या गोष्टीचा आपण जितका गांभीर्याने विचार करू आणि भक्ती मार्गाला जेवढं गांभीर्याने घेऊ त्या त्या प्रमाणामध्ये आपल्या मनाचं शुद्धीकरण व्हायला मदत होणार आहे. आणि आपण ऐकलेले नंददुलार प्रभूजींकडनं बृहद भागवतम मध्ये की भक्तीचा जो स्वभाव आहे तो तो देखील तृप्त होण्याचा नाही. जसं या जगामध्ये कितीही इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मन हे अतृप्तच राहणार आहे. मग आपल्याला आश्चर्य वाटतं की भक्तीचा देखील स्वभाव हा तृप्त होण्याचा नाहीये. कितीही जरी भगवंत हे अनंत आहेत, त्यांचे गुण अनंत आहेत, सगळ्याच गोष्टी भगवंताच्या अनंत अशा आहेत. आणि मग भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर देखील एक प्रकारची अतृप्ती मनामध्ये भगवंत ठेवून देतात, कारण अजून त्याच्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी. जसं सोन्याला तापवल्यानंतर ते अधिक उजळतं त्याप्रमाणे भगवंत देखील आस्वादन करत असतात, रसराज येते त्या त्या आपण साधा जप जरी करत असलो ना तरी कसाही आपला जप असला तरी भगवंत त्या गोष्टीचं आस्वादन करतात. आणि भगवंताला आनंद मिळावा म्हणून साठी आपण हरिनाम घेतलं पाहिजे, आपण प्रयत्न केला पाहिजे की कशा पद्धतीने चांगला हरिनाम आपल्याला घेता येईल. तर आपण भक्तीचा स्वभावही जो आहे तो अतृप्त राहण्याचा आहे. आणि हरिकृष्ण मंत्रामध्ये देखील या प्रकारचं कितीही आपण मंत्र म्हणला, चांगल्या पद्धतीने म्हणायचा प्रयत्न केला तरी देखील एक प्रकारची असंतुष्टी मनामध्ये राहणारच आहे. परंतु फरक हा आहे की हृदयाला सुखाचा अनुभव त्या ठिकाणी होत असतो, परम सुखाचा अनुभव. तुकाराम महाराज देखील त्यांच्या अभंगामध्ये हे म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग. तर हा अनुभव त्यांना केव्हा कसा काय येऊ शकतो? कारण त्या भगवंतांच्या चरणांशी त्यांचं मन त्यांनी लीन केलेलं असतं, यामुळे तो अनुभव ते घेऊ शकतात. तर इथंही अतृप्ती आहे, पण
इथली अतृप्ती ही मनाला, हृदयाला आनंद देणारी आहे. हा, याच्या उलट चैतन्य चरितामृत मध्ये लिहिलेलं बघ, भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत आणि कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. ही जी शांत, खऱ्या अर्थाने समाधानाची, आनंदाची अवस्था कधी प्राप्त होईल? जेव्हा भुक्ती मुक्ती म्हणजे भोग घेण्याची प्रवृत्ती, मुक्तीसाठीचा प्रयत्न करण्याची प्रवृत्ती, तर ही जी आहे, सगळ्यांना काय म्हणलेले, कामी, एक कामना हृदयामध्ये त्यांच्या असते, स्वतःसाठी इंद्रिय उपभोग घेण्याची कामना असते. त्याच्यामुळं ते सकले अशांत असतात, त्यांची मानसिक अवस्था अशा प्रकारची असते. कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. निष्काम याचा अर्थ काय? स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची वासना, कामना त्यांच्या मनामध्ये नसते. तर भगवंतांच्या ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. तर भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट देण्याची एक तीव्र इच्छा, त्या प्रकारची आसक्ती भक्तांची असते. त्याच्यामुळे ते निष्काम असतात आणि हृदयातून तृप्ती त्यांना प्राप्त होत असते. आता आपण बघितलं की टीव्हीचा अनुभव बऱ्याच जणांना असेल की टीव्ही बघणारे किती जण दिसतात आपल्याला, सारखे ते चॅनल बदलत बसत. कारण आहे ना, किती चॅनल बदलले तरी त्यांच्या मनाला ना शांती मिळतच नाही. थांबण्याचं त्यांना असं वाटतच नाही की हा हे छान आहे, हे छान आहे. कारण आत्मा हा उपाशीच राहिलेला असतो त्यांचा. केवळ डोळ्यांना, कानांना संतुष्टी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. परंतु झाडाच्या मुळालाच पाणी घातले जात नाही, तर मग झाडाची फुलं, पानं कशी टवटवीत राहतील? त्याच्यामुळे ज्या वेळेला एखादी व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये येते आणि भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी काही भोग बनवते, त्यांच्यासाठी फुलं वाहते, त्यांच्या विग्रहांना फुलं वाहते, किंवा त्यांचे दिव्यांनी त्यांना औक्षण करते, या सगळ्या गोष्टी, त्यांच्याबद्दलच्या कथा ऐकते, त्यावेळेला ती व्यक्ती ना आनंदीमय खऱ्या अर्थाने जीवन जगत असते. त्या भक्तिपथावरती चालताना देखील आनंदाचा अनुभव ती व्यक्ती घेऊ शकते. आता हे चॅनल बदलणे आपला तर म्हणजे, तसं प्रभुपादांना विचारलं होतं एका भक्ताने की प्रभुपाद, कृष्ण भावनेमध्ये सुट्टी हा प्रकार नाहीये का? तर प्रभुपादाने हसून उत्तर दिलं, नाही, याच्यामध्ये उलट आनंदाची अनुभूती वाढत जाते. कारण बघा, तुम्ही तसा विचार करू शकता, तेच तेच गोष्टीचा कंटाळा येऊ शकतो प्रत्येकाला. परंतु जगामध्ये नवीन काहीतरी पाहिजे असतं, प्रत्येकाला नवीन काहीतरी पाहिजे असतं. पण तसं बघितल्यानंतर आपण जर पाहिलं तर हा जो हरिनाम आहे, कित्येक युगांमध्ये हा घेतले गेलेला तोच मंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. बघा, प्रभुपादांनी तोच मंत्र आपल्याला सांगितलाय, चैतन्य महाप्रभूंनी तोच मंत्र सांगितला आहे. कित्येक वर्षांपासून तोच मंत्र म्हणत आहेत भक्तजन, तोच मंत्र 16 माळा जप करत आहेत. मंगल आरती देखील तीच आहे, भगवंत देखील तेच आहेत. रोज नित्य नियमाने 16 माळा जप करणे, तेच 4 नियम आहेत, आणि भक्तांचा संघ आपल्याला आहे. म्हणजे इथं कुठलाही बदल करण्याची गरज नाही. परंतु काही प्रमाणात का होईना भक्तांना आनंदाची अनुभूती ही येताना आपल्याला दिसून येते. म्हणजे काही बदल नाहीये, परंतु भगवंत जे आहे, हरिनाम म्हणजे भगवंत आहेत, ते नित्य नवायमान आहेत, त्यामुळे तो आनंद हृदयामध्ये ते प्रगट करत असतात. तर हरे कृष्णा महामंत्राने आपले हृदय आहे, तर ते मन जे आहे ते निर्मळ व्हायला मदत होते मैत्रिणींनो. आता असं सांगितलंय ना की भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी जे शिक्षाष्टक दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम श्रेया कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम आनंदाबुधिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृतास्वादनम सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. म्हणजे आपली जी भक्तीमधली प्रगती आहे ना, ती 90% ही मनाच्या शुद्धीकरणावरती अवलंबून आहे. जितकं मन आपलं निर्मळ बनल आणि या राग, द्वेष, भय, लोभ याच्यापासून जितकं आपण निवृत्त होऊ, तितकं तितकं आपल्याला भक्तीचा आनंद अधिकाधिक उच्चतर स्तरावरती आपण जाऊन तो आनंद प्राप्त करू शकतो, आणि भगवंतांच्या सेवेमध्ये आपली अधिक रुची वाढू शकते. कारण आपल्याला जेव्हा हे कळतं की भगवंत स्वामी आहेत, ते भोगता आहेत सगळ्या गोष्टींचे, त्याच्यामुळं आपल्या इंद्रिय तृप्तीसाठीचा विचार
हळूहळू का व्हायला निवृत्त व्हायला मदत होत असते. तर इथं त्याचा शिक्षाष्टकमच्या या ओळीचा अर्थ असा आहे की हृदयात वर्षानुवर्ष साचलेली धूळ धुवून टाकणाऱ्या आणि बद्ध जीवनाच्या जन्म मृत्यूरूपी दावाग्नीचे शमन करणाऱ्या श्रीकृष्ण संकीर्तनाचा विजय असो. हे संकीर्तन आंदोलन म्हणजे अखिल मानव जातीला मिळालेले सर्वश्रेष्ठ वरदान आहे. कारण हे वरदान रूपी चंद्राचा शीतल प्रकाश सर्वत्र वितरित करते. हे संपूर्ण दिव्य ज्ञानाचा गाभा आहे. हे संकीर्तन दिव्य आनंद सागराचे निरंतर वर्धन करत असते आणि या अमृताची आपल्याला आस आहे. ज्या अमृताची आपल्याला आस आहे त्या अमृताचे पान आपण या संकीर्तनामुळे करू शकतो. बघा, या ठिकाणी आपल्याला जी आस आहे तो आनंद आपण भगवंतांबरोबर असताना अनुभवलेला आहे. परंतु स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा विचार, स्वार्थी विचार आपल्या मनामध्ये आलेला आहे की का बरं ह्यांनीच सारखा उपभोग घ्यावा, मी का नाही. त्या विचारांमुळं, ते दूषित मनामुळं आपण या जगामध्ये परत आपलं पतन झालेलं आहे. भगवंतांनी पुन्हा कलियुगामध्ये आपल्याला ही संधी दिलेली आहे की हरिनाम संकीर्तनाद्वारे आणि कृष्ण भावनेच्या आंदोलनाच्या स्वीकाराद्वारे आपण पुन्हा आपल्या गंतव्यस्थानी परत जाऊ शकतो. तर एका लेक्चरमध्ये मी ऐकलं होतं की परमपूज्य वृंदावन चंद्र महाराज असं सांगतात की भक्तीचं सुख पुढे जाऊन आपल्याला मिळणार आहे. आपला आता तो स्तर नाहीये की तुकाराम महाराजांना जे आनंदाचे डोही, आनंद तरंग, हा जो अनुभूती त्यांना येत होती तो आपला स्तर आता नाहीये. परंतु ते असं सांगतात की शास्त्राचं सुख आपण घ्यायला हवं. इथं देखील प्रभुपादांनी असं सांगितलेलं आहे की आपण शास्त्राचं आणि कृष्ण कथायुक्त असा वेद, पुराण, महाभारत इत्यादींमध्ये मनाला संलग्न केलं पाहिजे. म्हणजे आपली दिनचर्या जी आहे ती हरिचर्या केली पाहिजे. आणि इथं जे वृंदावनचंद्र महाराज सांगतात की आताच आपल्याला भक्तीचं सुख अनुभवता येणार नाही, परंतु शास्त्रांचं सुख जे आहे ते आपण घ्यायला शिकलं पाहिजे. त्याची सवय आपण आपल्याला लावायला हवी. आणि वेगवेगळ्या जेव्हा मैत्रिणींना आपल्याला कुकिंग हे करावंच लागतं सकाळी उठल्यानंतर, स्नान केल्यानंतर, तर जेव्हा आपण कुकिंग करत असतो त्यावेळेस जर आपण कृष्ण कथा ऐकल्या किंवा गीतामृत मधील जे लेक्चर्स आपले मिस झाले ते ऐकले किंवा प्रभूजींचे लेक्चर्स ऐकले आणि वेगवेगळ्या भागवतम मधल्या कथा ऐकल्या, त्या कथा ऐकत ऐकत जर आपण कुकिंग केलं मैत्रिणींनो, जर अशा कथांच्या श्रवणाने आपलं मन जे आहे, चित्त जे आहे, हृदय जे आहे ते निर्मळ व्हायला मदत होते आणि भगवंतांच्या विचारांमुळे खऱ्या अर्थानं आपण कृष्ण भावना भावित होण्याला खूप छान पद्धतीने मदत होऊ शकते. तर हे कृष्ण कथा, गीता, भागवत ऐकण्याचा आपला जो आपण जर सवय लावली आपल्या मनाला, तर ते खूप छान पद्धतीने आपलं शुद्धीकरण होऊ शकतं. कारण गीता, भागवत ऐकण्याचा जो स्वभाव आहे, त्या कथांचा स्वभाव आहे की ते भक्तीसाठी अत्यंत प्रेरणादायी अशा ज्या चेतना असते ती चेतना निर्माण व्हायला आपल्याला खूप मदत होऊ शकते. म्हणजे भक्तीर उत्पतते पुंसा शोक मोह भया पहा. तर शोक, मोह, भय, ग्लानी या सर्वांपासून आपल्याला हळूहळू का होईना निवृत्ती प्राप्त होऊ शकते जर आपण कृष्ण कथा, पुराणांमधल्या कथा ऐकल्या, महाभारत ऐकलं तर ऐकून ऐकून आणि शास्त्रांमध्ये आपल्याला रुची निर्माण होऊ शकते. आपण जर कृष्ण कथा ऐकत ऐकत जर भोग बनवले भगवंतांचे, तर भगवंत किती संतुष्ट होतील याची आपण कल्पना करू शकत नाही. कारण एकदा ना नंदजुला प्रभूजींना माताजींनी एक प्रश्न विचारलेला होता. त्यांनी असं विचारलं की कधी कधी असा प्रश्न पडतो की कृष्ण कथा महत्वाची आहे की हरिनाम महत्वाचा आहे. तेव्हा प्रभूजींनी खूप सुंदर उत्तर दिलेलं होतं की कृष्ण कथा म्हणजे राधाराणी आहे. जेव्हा आपण कृष्ण कथा ऐकतो ना त्यावेळेला आपोआपच आपल्याला जे हरिनाम म्हणजे स्वयं भगवंत आहे त्याच्याबद्दल आपल्याला आकर्षण निर्माण होतं आणि हरिनामाबद्दल आपली रुची वाढायला सुरुवात होते. त्याच्यामुळं मैत्रिणींनो, एक क्षणही वाया न घालवता आपण कृष्ण कथा ऐकल्या पाहिजेत आणि भागवत श्रवण केलं पाहिजे, भागवताचं वाचन केलं पाहिजे, भगवद्गीता त्याचे जे अध्याय आहेत ते वाचले पाहिजेत, त्याच्यानंतर श्लोक वाचले पाहिजेत आणि भगवद्गीतेबद्दलची विवेचना आपण नक्की ऐकलेली पाहिजेत. कारण याच्यामुळे काय होतं की आपल्याला आपलं हृदय निर्मळ व्हायला खूप छान पद्धतीने मदत होते. तर इथं एक वाक्य याच्यामध्ये आलेलं होतं तात्पर्यामध्ये की मनाला आपण दुटप्पी ठेवू नये. तर मनामध्ये छल कपट असता कामा नये. म्हणजे ते एक मानसिक तपच म्हणावं लागेल की मनाला
छलकपटापासून आपण दुटप्पीपणापासून लांब ठेवलं पाहिजे. तर जेव्हा आपण आहे ना स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा विचार मनामध्ये करतो ना, त्यावेळेला अशा प्रकारचं छल कपट किंवा कपटाची भावना हृदयामध्ये निर्माण होते. बघा, ज्या वेळेला एक साधू असतात आणि ते साधू ना तप करायला बसलेले असतात. आता तप एवढं चांगल्या पद्धतीने चाललेलं असतं की अशा प्रकारचं तप साधना पृथ्वीवरती जेव्हा चालू असते, तेव्हा एका व्यक्तीच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. ती व्यक्ती म्हणजे देवराज इंद्र. तर भगवंत त्यांच्या भक्तांच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला शिकवत असतात. त्याचप्रमाणे या कथेतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळेल मैत्रिणींनो, की ज्या वेळेला ते साधू तपाला बसलेले असतात आणि खूप छान पद्धतीने त्यांचं मन त्यांनी भगवंतावरती लावण्याचा एक प्रकारे प्रयत्नशील असतात. तर त्यांची ती साधना बघून इंद्राला असं वाटतं की अरे आपलं असं नाही ना, ते धोक्यात येऊ शकतं. हा, आपल्याला कोणतरी स्पर्धक आहे या निमित्ताने, या दृष्टीने ते त्यांच्याकडे पाहतात आणि त्याच्या हृदयामध्ये एक प्रकारचं कपट निर्माण होतं. मग ते काय करतात, एका क्षत्रियाचा वेश घेतात आणि क्षत्रियाचा वेश घेऊन एक तलवार घेऊन येतात त्या ठिकाणी आणि त्या साधूंना अभयदान मागतात आणि अशी विनंती करतात की ही माझी जी वस्तू आहे तर कृपया तुमच्याकडे ठेवणार का? कालांतराने मी या वस्तूला घेऊन जाईल, पण मला या ठिकाणी दुसरं कोणीच अशी विश्वासू व्यक्ती दिसत नाहीये की जी ही वस्तू सांभाळेल म्हणून साठी, आणि स्वतः जवळची तलवार ते त्या साधूकडे देतात. आता ती वस्तू बघितल्यानंतर साधूचं त्याचं ते रोजचं जे तप आहे ते चालूच असतं, पण ती वस्तू बघितल्यानंतर हळूहळू ना ही वस्तू काय आहे ते बघण्याची उत्सुकता त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि ती वस्तू मग म्यानातून तो तलवार बाहेर काढतो. काढल्यानंतर त्या वस्तूचा वापर कसा करायचा त्याची उत्सुकता त्याच्या मनामध्ये निर्माण होते, तर ती हवेमध्ये फिरवायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर पूजेसाठी त्याला जे फळं फुलं लागायची तर ते फळं फुलं तोडण्यासाठी त्या तलवारीचा उपयोग करतो. असं करत करत हळूहळू ना त्या तलवारीचा वापर करत करत तो त्याच्या तपसाधनेपासून कधी भरकटतो त्याला देखील समजू शकत नाही आणि त्याच्यानंतर तो अट्टल शिकारी बनतो. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की मनाला जर आपण भगवंताच्या सेवेमध्ये नियुक्त केलं नाही आणि चुकीच्या व्यक्तीचा संग जर घेतला, चुकीच्या गोष्टींचा संग घेतला, तर त्या मनाला, ज्या मनाला तो भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त करू शकत होता, पुढे जाऊन तो खूप छान भक्त बनला असता, तर त्या मनाला त्याने अशा प्रकारच्या एका वस्तूमध्ये नियुक्त केलं आणि त्याचा परिणाम काय झाला की तो त्याच्या मार्गावरून पूर्णपणे भरकटून गेला. तर अशाच प्रकारची तलवार म्हणजे आपला मोबाईल आहे मैत्रिणींनो. जसं भरत महाराजांना ते छोट्या हरणामुळे त्यांचं मन विचलित झालं, भावस्तरावरती देखील असताना त्यांचं मन विचलित झालं आणि ते सदैव त्या हरणाचाच विचार करू लागले. त्याच पद्धतीने अनेक हरणं आपल्या भोवती आहेत आता दुर्दैवाने, ज्याचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीसाठी करू शकतो, की श्रवण करण्यासाठी देखील आपण चांगले विचार श्रवण करण्यासाठी, भगवंताच्या कथा श्रवण करण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. तर हा विचार, हा सकारात्मक विचार जर आपण केला, एखाद्या वस्तूचा चांगला वापर करणं, कृष्ण भावना भावित होण्यासाठी वापर करणं, तर हे जे विचारांचं प्रशिक्षण आहे, तर ते गांभीर्य जे आहे ते गांभीर्य आपल्याला भगवद्गीता या ठिकाणी देत आहे. तर आपण आपल्या जवळच्या ज्या काही गोष्टी आहेत, जी काही साधनं आहेत, ती आपल्या मनाला शुद्ध करण्यासाठी, कृष्ण भावनाचा प्रचार करण्यासाठी किंवा कृष्ण भावनेतील कथा ऐकण्यासाठी आपण वापर केला पाहिजे. तर चतुष्कुमारांमधील जे सनत कुमार आहेत, तर ते असं सांगतात, मी एका लेक्चरमध्ये ऐकलं, तुमच्याशी जस्ट शेअर करते, की भक्तीमध्ये सर्वाधिक बाधा ही आहे की आपल्या भक्तीपेक्षा इतर गोष्टींना महत्वपूर्ण समजणे. बघा, खूप म्हणजे आपण म्हणू शकतो की लोडेड स्टेटमेंट आहे, खूप मोठं गहन असं हे त्यांचं वक्तव्य आहे की भक्तीपेक्षा इतर गोष्टींना महत्वपूर्ण समजणे ही सर्वात मोठी बाधा आहे आपल्या भक्तीमध्ये, आणि भक्तीतील प्रगतीपेक्षा इतर गोष्टींना आपण प्राधान्य देणं ही देखील खूप मोठी अडचण किंवा समस्या होऊ शकते. आणि मनुष्य जीवन खरं बघायला गेलं तर केवळ आणि केवळ आत्मसाक्षात्कारासाठी आहे. आणि आपल्याला कसं ना मनामध्ये हे करायला पाहिजे, प्राधान्याने ते करायला पाहिजे, असे मनामध्ये जेव्हा विचार येतात ना, तेव्हा आपण या गोष्टीचं स्मरण केलं पाहिजे की आपलं जीवन जे आहे, मनुष्य जीवन आहे, केवळ हे केवळ भगवंताच्या भक्तीसाठी आणि आत्मसाक्षात्कारासाठी आहे. आणि या गोष्टीची जी जाणीव आहे, गांभीर्य जे आहे,
हे फक्त भक्तांच्या संघामध्ये कृष्ण कथा ऐकल्यानंतर आपल्याला येऊ शकतं. म्हणून साठी कृष्ण भावना भावित व्यक्तींचा संघ करणं, त्या प्रकारच्या कथा ऐकणं हे खूप गरजेचं आहे. आता इथे एक वाक्य आलेलं आहे की कृष्ण भावना भावित व्यक्ती ही सदैव यथार्थ रूपाने मौनी असते. कारण सदैव ती व्यक्ती जी आहे ती तिच्या हृदयामध्ये, तिच्या विचारांमध्ये, तिच्या सेवांमध्ये केवळ भगवंताच्या संतुष्टीचा, गुरु महाराजांच्या संतुष्टीचा विचार मनामध्ये असतो. त्यामुळे इतर ज्या गोष्टी असतात, वायफट बडबड करणं किंवा इतर गोष्टींची स्वतःच्या इंद्रिय तृप्तीबद्दलचा विचार, त्याबद्दलच्या शोध घेणं किंवा त्या प्रकारच्या कृती करणं, यापासून ती व्यक्ती विरक्त झालेली असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने ती मौनी असते. म्हणून कृष्ण भावना भावित व्यक्ती सदैव, खऱ्या अर्थाने सदैव मौनी असते. सदैव इतरांचे हितचिंतन करावे. या ठिकाणी प्रभुपाद खूप सुंदर सांगतात की मनाला आपल्या कसं प्रशिक्षण आपण दिलं पाहिजे की इतरांच्या हिताचं आपण चिंतन करावे. अर्थात सर्वात मोठे हित काय आहे की त्या व्यक्तीला कृष्ण भावनेचा प्रचार करणं. कोणत्याही व्यक्तीला कृष्ण भावनेचा प्रचार करणं. कारण आहे ना, याच्यामध्ये महत्वाची ही गोष्ट आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला कृष्ण भावनेचा प्रचार केला जातो तेव्हा त्याच्या कित्येक जन्मांचं जे, कदाचित ती व्यक्ती नरकात जाऊ शकते तिला माहिती नसल्यामुळं, अज्ञानामुळं दुःख भोगू शकते. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण कृष्ण भावनेचा प्रचार करतो त्यावेळेला त्या व्यक्तीला भक्तीमध्ये आणल्यानंतर, भक्तीमध्ये आल्यानंतर भगवंताचं खरं स्वामी आपले कोण आहेत, आपण त्याचे कसे दास आहोत, या खऱ्या स्वरूपाची जाणीव त्या व्यक्तीला होते आणि त्याच्यामुळं त्या व्यक्तीचं कल्याण होऊ शकतं. अशा प्रकारे सर्वात मोठं गीत आता प्रभुपाद पण सांगतात की ग्रंथ वितरण करणं, म्हणजे तुम्ही 2-3 वाक्यामध्ये कितीक सांगणार आहे कृष्ण भावनेबद्दल, पण जेव्हा आपण ग्रंथ वितरण करतो, भगवद्गीता इतरांना वितरित करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकते आणि भगवंतांचं खरी कृपा त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकते. म्हणून साठी या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की पुस्तक वितरण करणे, जे आता बारामती इस्कॉन मध्ये खूप छान पद्धतीने चालू आहे. सर्व जगभर या प्रकारच्या पुस्तक वितरणाला महत्व देण्यात आलेलं आहे. हरिनाम संकीर्तनाला महत्व देण्यात आले आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट की मनाला इंद्रिय तृप्तीपासून विरक्त करणे म्हणजेच मनोनिग्रह करणे. प्रभू या ठिकाणी सांगतात मनुष्याने आपल्या व्यवहारामध्ये सरळ आणि साधे असावे, यामुळे त्याचे जीवन शुद्ध होते आणि या सर्व क्रियांचा समावेश मानसिक तपांमध्ये होतो. असं म्हटलं गेलं की मन चांगा तो कटोती बेगंगा. तर आपण भगवंतांना कोणत्याही साधनांनी प्रसन्न करूच शकत नाही. कोणत्याच व्यक्तीला बघा सौंदर्याने तिच्या प्रसन्न करू शकत नाही भगवंतांना, कारण भगवंत सर्व सौंदर्याचे स्त्रोत आहेत. आणि त्यांच्यावरती ते आत्मसंयमी आहेत आणि आत्मसंतुष्ट आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यावरती कुठल्याच गोष्टीचा परिणाम होऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुठल्याही साधनांनी आपण भगवंतांना प्रसन्न करू शकत नाही. परंतु भक्तीमध्ये ती शक्ती आहे. भक्तीला कृष्णाकर्षिणी नाव दिलेलं आहे की भक्तीमध्ये ती शक्ती आहे की ज्याच्यामुळं भगवंत त्या व्यक्तीकडं आकर्षित होऊ शकतात. कृष्णाकर्षिणी असं नाव दिलेले भक्तीला. अजून एक ज्याचं मन शुद्ध झालंय आहे तो एका क्षणासाठीही श्रीकृष्णांना विसरू शकत नाही. त्याच्या हृदयातून तो जाऊ देत नाही. असं म्हटलं गेलंय की श्रीमद भागवत म्हणजे अर्थात भगवंताबद्दलच्या ज्या कथा आहेत, भक्त भगवंत आणि भक्ती याच्या ज्या कथा आहेत, भगवंतांचं भक्तांबद्दलचे प्रेमळ आदान प्रदान आहे. तर ते जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा भगवंतांना बांधून ठेवण्याचा तो एक पिंजरा आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्यावेळेला जेव्हा आपण ह्या कथा ऐकतो, श्रवण करतो आणि परत याबद्दलचं चिंतन करतो आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आपण कृष्ण भावना भावित आयुष्य आपण जगू शकतो. तर सांगायचं तात्पर्य आहे की मनाला निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो कसा, ते आता आपण पाहिलं की चेतोदर्पण मार्जन, हरिनाम घेणं, आणि ते पण ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने हरिनाम घेणं आपल्याला आवश्यक आहे. आणि हरिनाम चांगलं घेण्यासाठी कृष्ण कथा म्हणजे स्वयं राधाराणी जे आहेत तर त्याचं श्रवण आपण केलं पाहिजे. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे मैत्रिणींनो की मनाला आपल्या कसं भगवंतांच्या सेवेमध्ये आणि मनाला आपल्या कशा पद्धतीने आपण भगवंतांच्या हरिनामामध्ये जोडू शकतो आणि ज्याच्यामुळं आपण खऱ्या अर्थानं आपलं मन आहे तर ते जे आहे ते निर्मळ करू शकतो. तर शेवटी एकच कथा घेऊन आपण इथं थांबणार आहोत. मैत्रिणी, तुम्हाला आठवत असेल एक कथा मनाबद्दल सांगितली होती
की एक हत्ती असतो. आणि त्या हत्तीने ना त्या राजाला, म्हणजे राजाच्या दरबारामध्ये असंख्य हत्ती असतात, त्याच्यामध्ये एक खूप महत्वाचा हत्ती असतो, जो युद्धभूमीवरती त्या राजाला खूप त्याने मदत केलेली असते. कित्येक युद्धे त्या हत्तीमुळं जिंकलेली असतात. राजाचा अतिशय प्रिय असा तो हत्ती असतो. आणि कालांतराने काय होतं की तो हत्ती ना वृद्ध होतो. आता वृद्ध झाल्यानंतर आहे ना, त्याची सेवा करणारे लोक असतात, त्यांना फार वाईट वाटायला सुरुवात होती की हा हत्ती वृद्ध झाला, याला व्यवस्थित चालता येत नाही. परंतु त्याला रोज स्नान घालण्यासाठी ते नदीवरती घेऊन जात असायचे. मग एकदा नेहमीप्रमाणे ते स्नान घालण्यासाठी त्या नदीवरती घेऊन जातात. आणि घेऊन गेल्यानंतर आहे ना, त्या हत्तीला स्नान घालतात, पण त्याच्या हत्तीच्या पायामध्ये वेदना आल्यामुळे तो हत्ती जो खाली बसतो नदीमध्ये, तर त्याला ते उठायला त्राण होत नाही. म्हणजे त्याच्या पायामधले त्राण निघून गेलेले असतात वयस्कर झाल्यामुळं, आणि तो उठू शकत नाही. आता त्याला उठवायचं काम हे खूप अवघड असतं की त्याला कशा रीतीने उठवायचं. मग तिथल्या जो सेनापती असतो, तो हत्तीचा जो माहूत असतो ना, त्यांना एक कल्पना सुचते. ते काय करतात की ज्या वेळेला युद्धाच्या वेळेला जे नगारे आपण भगवद्गीतेमध्ये वाचलेले की कशा प्रकारची वाद्य कुरुक्षेत्रावरती वाजवण्यात आलेली, तुतार्या, भेली वगैरे, ते वेगवेगळ्या प्रकारचे ड्रम वगैरे, ते वाजवणाऱ्या लोकांना बोलवून घेतात त्या नदीच्या तिथं. आणि तशा प्रकारची ती वाद्य, नगारा, ते तुतार्या वाजायला जेव्हा सुरुवात होते, त्याचा एकदम गलका म्हणतो ना आपण, जसा युद्धभूमीवरती जशा प्रकारचा ते गलका वाजायचा, तुतार्या वाजायचा, शंखनाद व्हायचे, त्या प्रकारच्या सगळे ध्वनी त्या हत्तीला ऐकवले जातात. ज्या क्षणी तो हे सगळं ऐकतो, त्या क्षणी तो मैत्रिणी, तो हत्ती ताड दिशी उभा राहतो. बघा, त्याच्या पायामध्ये बळ नसतं तेवढं, परंतु जेव्हा तो श्रवण करतो, त्याचा तो अनुभव असतो युद्धक्षेत्रावरती, आणि तो जेव्हा श्रवण करतो तेव्हा एक प्रकारची शक्ती त्याच्या मनामध्ये संचारित होते, आणि तो उठून उभा राहतो आणि चालायला सुरुवात करतो. तशाच प्रकारे आपला जो मूळ स्वभाव आहे, कृष्ण भावना आहे, ती अशा प्रकारे पंगू झालेली आहे. आपल्या हृदयामध्ये ती आहे. भगवंताबद्दलचं ते प्रेम जे आहे, ते हृदयामध्ये प्रत्येकाच्या आहे. प्रत्येक जीवमात्रामध्ये भगवंतांनी त्यांचं प्रेम निहित केलेलं आहे, परंतु ते आवृत्त झालेलं आहे. जस त्या हत्तीमधलं त्राण निघून गेलेलं होतं, त्याप्रमाणे आपल्या हृदयामधलं जी कृष्ण भावना आहे, भगवंताबद्दलचं प्रेम आहे, ते आवृत्त झालेलं, लुळ पडलेलं आहे. परंतु ते कृष्ण प्रेम जर जागृत करायचं असेल, तर या प्रकारच्या शास्त्रांचा शंखनाद आपल्या हृदयामध्ये व्हायला पाहिजे. आपल्या कानांनी तो शंखनाद ऐकला पाहिजे. भगवंतांच्या कथांचा शंखनाद आपण ऐकला पाहिजे. त्याच्यानंतर कृष्ण कथा आपण ऐकली पाहिजे. या सगळ्या गोष्टी योग्य स्रोताकडून, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करू, श्रवण जेव्हा करू, शास्त्र वाचन करू, योग्य पद्धतीने हरिनाम जेव्हा आपण घेऊ, मंगल समय या सगळ्या गोष्टी करू, तेव्हा खऱ्या अर्थानं आपलं जे मन आहे, तर ते मन आहे, तर ते कृष्ण भावनेमध्ये संलग्न व्हायला खऱ्या अर्थानं मदत होऊ शकते. आणि हे जे मनाचे इथं ज्या तपस्या दिलेल्या आहेत, त्या तपस्या केल्यामुळं आपलं मन निर्मळ व्हायला मदत होईल, आणि लवकरच आपण आपल्या भक्ती प्रथावरती जी प्रगतीची जी अपेक्षा आहे आपल्याकडून गुरु महाराजांची, तर ते होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. तर हरे कृष्णा, आज तुमचा खूप वेळ घेतला. माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असेलच आपण विचारू शकता, नाही तर आपण थांबूया. हरे कृष्णा. हरी बोल. दीपाली माताजी. उद्या देखील 17व्या श्लोकावरती लेक्चर आहे, तर कृपया ऐका सगळ्यांनी. आता काहीच श्लोक राहिलेले आहेत, थोडाच अध्याय राहिलेला आहे. एकच मिनिट, मी सेटिंग. येस येस माता. थँक्यू माताजी, खूप दिवसांनी तुम्हाला ऐकायला. पहा बरं, झालंय का सेटिंग चेंज? हो माताजी, झालंय. माझं म्यूट झालं, त्याच्यावरून कळेल. प्रतिभाला विचारता येईल. प्रतिभा, सेटिंग चेंज झालंय का बघणार का? अलका. हो झालंय माताजी, झालं.
हो झालंय माताजी. हो हो. चालेल चालेल, ओके. कोणाला काही प्रश्न नसल्यास आपण